नमस्कार मित्रांनो, मी विनोद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी टेक इन्फो या चॅनलमध्ये. मित्रांनो, आता वेटिंग लिस्ट वाल्यांसाठी चिंता वाढलेली आहे आणि आता वेटिंग लिस्ट वाल्यांचा नंबर लागलेला आहे. मित्रांनो बघा, जी काही आरटी पोर्टलवर लॉटरी सोडत जाहीर झाली होती त्यानंतर 23 ते 31 तारीखपर्यंत त्यांना मुदत दिली होती की तुमचं ॲडमिशन करून घ्या. त्यानंतर जो टक्केवारी आहे ॲडमिशनचा तो कमी भरला, त्यामुळे 5 ऑगस्टपर्यंत त्यांना मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर तरीही असंख्य अशी जागा रिक्त असल्यामुळे पुन्हा 8 ऑगस्टपर्यंत त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती. मित्रांनो, आता 8 ऑगस्ट वाढूनही अजूनही जवळपास 33,000 जागा हे रिक्त आहेत आणि जवळपास 59,000पेक्षा जास्त जागा म्हणजे जास्त ॲडमिशन झालेले आहेत आणि 33,000 जागा रिक्त आहेत. त्या 33,000 जागेवर जे वेटिंग लिस्टमध्ये जे काही पाल्य आहेत त्यांचं ॲडमिशन होणार आहे त्या संदर्भात शरद गोसावी जे प्राथमिक शिक्षण संचालक आहेत त्यांनी माध्यमाशी बोलताना काय बोलले ते सविस्तर असं जाणून घ्या. तर मित्रांनो, व्हिडिओ नीट काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका जेणेकरून आपल्याला समजण्यास मदत होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो बघूया, आरटी प्रवेशाची मुदत संपली, 33,000पेक्षा जास्त जागा रिक्त राहिल्या. आता पुढे होणार तरी काय? शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आरटी खाजगी शाळेतील 25% राखीव जागेवरील प्रवेश प्रक्रियेत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशाची 2 वेळा मुदतवाढ देऊनही मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहिल्या. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत आरटी खाजगी शाळेवरील 25% राखीव जागेवरील प्रवेश प्रक्रियेत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी 2 वेळा मुदतवाढ देऊनही जागा रिक्त राहिल्या आहेत. आता प्रवेशासाठी मुदतवाढ दिली जाणार नसून अशी माहिती प्राथमिक शिक्षक संचालक शरद गोसावी यांनी माहिती दिली. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना रिक्त जागेवर प्रवेशाची संधी आता दिली जाणार आहे. प्राथमिक शिक्षक संचालक शरद गोसावी यांनी ही माहिती दिली. यंदा राज्यातील 9,217 जागेमध्ये 1,05,242 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी दाखल झालेल्या 2,42,516 अर्जातून 93,009 एवढ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश जाहीर झाला. त्यानंतर प्रतीक्षा यादीतील 71,276 विद्यार्थ्यांचा त्यात समावेश आहे. सुरुवातीला 23 ते 31 जुलै या कालावधीत प्रवेशासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र प्रवेशाचा टक्का हा कमी असल्याने आधी 5 ऑगस्टपर्यंत आणि नंतर 8 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र जवळपास 59,383 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. त्यामुळे 33,000पेक्षा अधिक जागा आता रिक्त राहिल्या आहेत. प्राथमिक शिक्षक संचालक शरद गोसावी म्हणाले की आता प्रवेशासाठी मुदतवाढ दिली जाणार नाही. रिक्त जागेचा आढावा घेऊन प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. त्यासाठी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून येत्या 2 ते 3 दिवसात स्वतंत्रपणे सूचना दिल्या जाणार आहेत. तर मित्रांनो, ही होती आरटी संदर्भात छोटीशी अपडेट. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. आता पुढे जे वेटिंग लिस्टमध्ये आहे त्यांनी काय करायचं त्या संदर्भात पण व्हिडिओ येणार आहे. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहील. तर मित्रांनो, आता तुमची रजा घेतो. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.